काढलेले आहेत विमानाची तिकीट आणि रेल्वेने जायचं म्हणून सांगितलंय. चला ते रिटर्नचं आहे प्रयागराजवरून. रामकृष्ण हरी माऊली, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. आपण आज जाणार आहोत काशी वाराणसी या ठिकाणी. तर इथून पाठीमागं आपण महाकुंभ असेल, भारत यात्रा असेल, त्यानंतर जयपूर, खाटू श्याम, सालासर बालाजी यासारख्या सिटी एक्सप्लोअर केल्या. त्याच्यानंतर आपण हा ब्लॉग घेऊन येतो आणि विशेष म्हणजे ही ट्रिप आपण आपल्या आई, पप्पा आणि आजीसोबत ही ट्रिप करतो आहे. आता ते इथं आलेले आहेत समोर, त्यांना आपण घ्यायला जाऊयात. पण त्यांना याची कल्पना नाही आहे की आपण जाताना आता फ्लाईटने जाणार आहे काशीपर्यंत पुण्यावरून. तर चला, तर त्यांना आधी दर्शनाला घेऊन जाऊयात मंदिरामध्ये, आणि मंदिरामध्ये दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आपण त्यांना न सांगता एअरपोर्टला नेणार आहे. तर बघूयात काय कशी मजा येते, आणि त्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की फ्लाईटचा, तर तोही बघूयात आपण कसं. तर सगळे आलेत आणि आल्याच्या नंतर आता मंदिरात आपण दर्शनाला आलेलो आहे. अक्का चल पटकन. अशा प्रकारे दर्शन वगैरे घेऊन जेवण वगैरे करून आपण निघलेलो आहे. गाडी आलेली आहे. अशा प्रकारे आपण निघलेलो आहे. तर चला तिथं गेल्यानंतर व्हिडिओ घेऊयात आता. रेलवे स्टेशन के लिए बोला था मैंने आपको. अरे अभी ट्रेन का टिकट एयरपोर्ट से कैसे जाएंगे, बैठने देंगे क्या? हाँ, क्या करेंगे अभी? हाँ, क्या करेंगे अभी? जाएंगे क्या फिर प्लेन से? बरं चल. कितना होगा? हाँ, बॅग मी ठेवलं तर माग. काढलेले आहेत विमानाची तिकीट आणि रेल्वेने जायचं म्हणून सांगितलंय. चला ते रिटर्नचं आहे प्रयागराजवरून. या इकडे चला. चला आता आत जाऊयात. तर फायनली आलो आपण एअरपोर्टवर, आणि त्यांना सरप्राईज होतं चौघांना पण. आधार कार्ड वगैरे घेऊन आपण आतमध्ये एंट्री करतोय. मग आई डन ना? पप्पा म्हणतात तू काही उद्योग करतो. पास मिळालेत, ऑनबोर्ड पास, आणि आम्ही आता चाललोय गेट नंबर 5 कडे. पप्पा उगाच कुठं केला का आका? येस. तर हे फायनली आपण इथं आलेलो आहे, आणि इथं आल्याच्या नंतर आपले बॅग्स वगैरे चेक होतील. तर मी आणि आमच्या आईसाहेब आम्ही दोघंजणं तिकीट कन्फर्म करायला गेलो होतो की गेट नंबर कुठला आहे काय, आणि आमच्या बॅग्स बरोबर आम्हाला वाराणसीला मिळतील हे पण कन्फर्म करायला गेलो होतो. आणि आमचे बाबा म्हणजे पप्पा इतके रागावलेले आहेत समजा, ते शब्द पण बोलत नाहीत काहीच. ते फक्त तिकीटची किंमतच विचारत आहेत मागापासून. आणि हे ऑनबोर्ड पास आहे, हे पासवर तिकीट बघत होते की काय अमाऊंट वगैरे आहे का, पण ऑनबोर्ड पासवर अमाऊंट नसते. तर तिकीट्सवर असते, तर ते तिकीट्स त्यांना दाखवलेलेच नाही आहेत. तर त्याला त्यांचे ते कसे शांत बसलेले आहेत ते दाखवतो तुम्हाला. आता कसं कर हाय.
असं कर ना, हाय असं. हां तर फायनली आपल्याला आज सोडलेलं आहे. ऑन बोर्डिंग पास चेक करून आपल्याला आज सोडलेलं. आका कुठं पण नको सांग, नको काढू. अगं चला तुम्हाला हे समोर दाखवतो. ते पुढं या या या. चला 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 पुढं चला. तिथपर्यंत एकदा चेक करतील आणि आपल्याला पेट्रोल भरलं डायरेक्ट टँक करेल. पेट्रोल भरलं डायरेक्ट टँक करेल. सीट असते मोर नाही त्याच्यावर लिहिलं असतं त्याचं बसावं लागतं. चला पुढे अजून. फायनली आपण बसलेलो आहे. इकडचे 3 सीट्स आहे इकडं आणि इकडं मी एक सी साईड घेतली. C, D, E आणि F असे आम्ही. उड़ान के दौरान कुर्सी की पेटी बांधे रखें। कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऑक्सीजन मास्क आपकी कुर्सी के ऊपर लगे पैनल से अपने आप नीचे आ जाएंगे। आप अपनी कुर्सी पर बैठे रहें और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए ऐसे अपनी ओर खींचें और नाक और मुंह ढक कर सांस लेते रहें। दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क सही तरीके से पहन लें। इस विमान में 10 आपातकालीन द्वार हैं। 2 सामने बाबाला दाखवे ना ब्लॉग. काय 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 बाबूंच्या नाचाने काय तिला साधं मजात दाखवतो. गावात नाही गेली पण इकडे जायला मजात कळत. आयुष करून तू तरी का तुला आयुष करत पाहिजे. आयुष कर मला काय माहिती दिवस तुझ्यासाठी सरप्राईज होता का? सरप्राईज तो एअरपोर्टला आले बरोबर सांगितलं का नाही आता तिकीट येतं नाही तर चाललं तुम्ही रेल्वे स्टेशन. मला वाटलं रेल्वे स्टेशन
प्रसाद करा. काय रे बाळ, बघा. म्हणजे आपण उतरलेलो आहे एअरपोर्टला. सध्या 6:45 झालेत बरोबर. आपण उतरलेलो आहे आणि Under the seat in front of you. Please take your seats and keep the aisle free for a quick departure. Thank you. पाय द्यायचं नसतं का ते चालायचं. आता इंडिगोच्या बसमध्ये बसलो आम्ही सगळेजण. आता म्हणजे आता परत कुठे जायचं, कुठे जायचं परत. मग तेच मी म्हणलं, आता परत आपल्या पिशा बघायला पुढे जायचं. पिशवी आपल्याला गेलं भेटली डायरेक्ट इथून राहिलं तसं नाही भेटलं का? नाही तसं काय नाही. तर हे आहे काशीचं एअरपोर्ट, लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा वाराणसी. वेलकम टू वाराणसी. वेलकम टू वाराणसी. वाराणसीमध्ये आपलं स्वागत आहे. वेलकम टू वाराणसी. वाराणसीमध्ये आपलं स्वागत आहे. आता काय तुमचं पण स्वागत आहे वाराणसीमध्ये, सागरीमध्ये. इकडं पुढं बॅग पहिली घ्यायचा बाबा. तर हे आहे काशीचं एअरपोर्ट. आणि इथं आपल्याला भेटेल बॅग. याच्यावर बॅग येणार आहे आपल्याला. आपली नाही येत. मला याच्यात चालायचं असते पण हे पटापटात चलते. अरे याच्यावर नाही चालायचं, हे बॅगिंगलाच असते स्पेशल. बॅग इंग्लाची पण सांगते ती असेल बहुतेक तिकडे. आपली. चला इकडून एक्झिट करू. A1 मधून आपण एक्झिट करतोय आणि हे बघितले अक्काची बॅग आणि ती बॅग घेऊन आपण बाहेर पडलो. ती बॅग भरपूर जड असल्यामुळं आता आपण ट्रॉली घेतली. तर अक्का म्हणत होती की ही ट्रॉली परत मागे मागे देऊन द्यावं लागेल, त्यापेक्षा नको घ्यायला. अशा प्रकारे आहे वाराणसी एअरपोर्ट. आपण पोहोचलेलो आहोत काशी वाराणसीमध्ये. दीड तासाच्या प्रतीक्षेनंतर आपण फायनली मंदिरासमोर पोहोचलो आहोत. तुम्हाला दाखवतो. हे पाठीमागे तुम्ही बघताय लॉकर वगैरे जमा केले होते आणि मस्त दर्शन झाले. मंदिराचा परिसर दाखवतो तुम्हाला. फायनली आपण आलो आहोत घाटावर. मला घाटाचं अतिशय प्रसन्न वातावरण दाखवतो. आपण सध्या मणिकर्णिका घाटाच्या जवळ आहोत. इथं पलीकडे एंट्री बंद केलेली होती, तर आपण तिकडे जाणार होतो. आणि हा असा घाटाचा परिसर आहे शांत. आपण कुंडाजवळ आलेलो होतो. गुरुदेव दत्त. आणि
मणिकर्णिका घाट असेल, सिंधिया घाट असेल, अश्वमेध घाट असेल, असे 4-5 घाट मंदिराजवळचे एक्सप्लोअर करून आपण आता फायनली रिटर्न चाललेलो आहे. आता रिटर्न पण आपण नेमकी जेवणाचं वगैरे आपण विमानातच केलं होतं, त्याच्यामुळं जास्त भूक नाही आहे. पण तरी लाईट थोडंसं खाऊन आपण आता अयोध्येला निघण्याची तयारीत आहे. तर बघूया पुढं आपल्याला गाड्या वगैरे भेटत आहेत का. तर सध्या आपण असा घाट चढतो आहे, मला दाखवतो. असा घाट चढतो आहे उंच आणि खाली गंगा नदी खाली. अयोध्येलाच्या बस स्टॉपपर्यंत जाण्यासाठी आपण सवारी घेतली इलेक्ट्रिक. तर सध्या आपण जौनपूरमध्ये आहोत. ही बस आहे पाठीमागं. या बसमधून आपण सध्या सुलतानपूरपर्यंत चाललो आहे आणि तिथून पुढं आपल्याला अयोध्या गाडी भेटणार आहे. रात्रीचे 1:15 वाजत आहेत. तर तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. जौनपूर म्हणून आहे. इथं बस स्टॉप आहे, उत्तर प्रदेश परिवहन. बापरे, अशा प्रकारे मोठं चांगलं शहर आहे.